स्टार्ट परिच्छेद. महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रंथालयाच्या बाबतीत एकसूत्रीपणा आणण्याच्या दृष्टीने ग्रंथालय विषयक एखादे विधेयक आणावे, त्याविषयी कायदा करावा आणि एकसूत्रीपणा आणण्यासाठी या राज्याने महत्त्वाचे पाऊल उचलावे असे मला वाटते. या दृष्टिकोनातून हा उठाव सभागृहात मी मांडलेला आहे. या देशामध्ये ग्रंथालय चळवळ गेल्या शतकापासून सुरू आहे. गेल्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये ग्रंथालयाच्या कामामध्ये एकसूत्रीपणा आणण्याच्या दृष्टीने अनेक तज्ज्ञांनी आणि ग्रंथालयाची चळवळ करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी सरकारकडे वेळोवेळी मागणी केली होती. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर ग्रंथालयाची चळवळ वाढीला लागलेली आढळत नाही किंवा ग्रंथालयाची परिस्थिती सुधारावी म्हणून सरकारने फार मोठ्या प्रमाणात पावले उचलल्याचा पुरावा दिसून येत नाही. प्रगतिशील अशा या राज्यामध्ये शिक्षणाचा प्रसार होत असताना शिक्षण घेऊन बाहेर पडणारी जी मंडळी आहेत त्यांच्यावर शिक्षणाने झालेले संस्कार वाढावेत, अधिक दृढ व्हावेत म्हणून या राज्यामध्ये ज्ञानभांडारे खुली करावयास पाहिजेत. ही ज्ञानभांडारे या राज्यामध्ये किंवा देशामध्ये मुक्त हस्ताने खुली राहिली तर शिक्षणामुळे झालेले संस्कार निश्चितपणे वाढीस लागतील. त्यासाठी ग्रंथालयाची फार आवश्यकता आहे. गेल्या शतकामध्ये या देशात ग्रंथालयाची चळवळ सुरू झाली. त्यावेळी ठिकठिकाणी ग्रंथालये स्थापन करण्यात आली. त्यांचे सुवर्ण किंवा हीरक महोत्सव साजरे झालेले आहेत. ग्रंथालयाबद्दल आस्था बाळगणारे जे सामाजिक कार्यकर्ते होते, जे शिक्षणतज्ज्ञ होते, त्यांच्या प्रदीर्घ प्रयत्नाने ग्रंथालयाच्या चळवळीने या राज्यात मूळ धरले. परिच्छेद. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ यासारखे विभाग सामील झाल्यानंतर ग्रंथालयांना अनुदान देण्याच्या बाबतीत सरकारच्या धोरणात एकसूत्रीपणा राहिला नाही. विदर्भास ग्रंथालयाकरिता जे अनुदान देण्यात येत होते तेच चालू राहिले. पश्चिम महाराष्ट्रात अनुदानाच्या बाबतीत पूर्वीचे धोरण चालू राहिले. मराठवाड्यात अनुदानाच्या बाबतीत वेगळीच पद्धत अस्तित्वात आहे. मराठवाड्यात ग्रंथालयाच्या कायद्यानुसार कर वसूल करण्यात येत होता व त्यामुळे ग्रंथालय चळवळीच्या वाढीला खूप मदत होत होती. मराठवाडा हा अविकसित भाग असल्याने तेथे ग्रंथालये फार कमी होती. ती वाढविण्याच्या दृष्टीने सरकारने यापुढे लक्ष दिले पाहिजे असे मला आग्रहाने सांगावयाचे आहे. ग्रंथालयाच्या बाबतीत संपूर्ण राज्यात सारखेपणा आणण्यासाठी मी हा ठराव आणलेला आहे. हा ठराव संमत करून त्याची अंमलबजावणी झाली तर महाराष्ट्रात ग्रंथ भांडार मोठ्या प्रमाणात वाढेल. ग्रंथालय चळवळीच्या क्षेत्रात ते कार्यकर्ते निष्ठापूर्वक काम करीत आहेत त्यांना दिलासा मिळेल. सर्व सदस्यांनी पाठिंबा व्यक्त केला असल्यामुळे हा ठराव एकमताने संमत होईल अशी मी आशा बाळगतो. स्टॉप.